नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ आज अख्ख्या महाराष्ट्रात एक वेगळं नाव आणि वेगळा ब्रँड घेऊन प्रसिद्धीला आलेला आहे। शुद्ध दूध पुरवठा करणारी ही संस्था कोल्हापुरातील सहकारी संस्था आहे। या संस्थेला गोकुळ म्हणून सुद्धा संबोधलं जातं। या गोकुळच्या माध्यमातून आज कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेले आहेत। या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी संघानं खूप मोठा त्याग आणि प्रयत्न केलेले आहेत। पण अलीकडे मात्र या संघाच्या संचालक मंडळाच्या मनोवृत्तीत थोडा बदल होत चाललाय की काय अशी परिस्थिती आहे। हाँगकाँग सिंगापूरचा दौरा करून आल्यानंतर हे संचालक मंडळ आता गोव्याला जाणार आहे अशा बातम्या येत आहेत। आणि विशेष म्हणजे गोव्याची ट्रिप कशासाठी, तर मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी। अर्थात संचालकांचं मानसिक आरोग्य सुधारायचं म्हणजे नेमकं काय करायचं असा प्रश्न गोकुळच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना पडलेला आहे। शेतकरी शेतात राबतोय, वैरण काढीसाठी रात्र दिवस म्हणत नाही आणि जनावरांचं संगोपन करतोय, दूध संकलन करतोय आणि त्याच्या घामावर हा संघ उभा राहिलेला आहे। हे संचालक मंडळ विसरले की काय अशीच एक भावना आज कोल्हापूर जिल्ह्यात व्यक्त केली जात आहे। कारण आज आपण पाहतो की शेतकरी भल्या पहाटे उठून वैरणीसाठी जातो। पावसाळ्यात अनेक अशा दुर्दैवी घटना घडत आहेत की डोक्यावर भारा असतो, शेतकरी बांधावरून चाललेला असतो, पाय घसरतो, शेतकरी पडतो, तो भारा त्याच्या उरावर पडतो आणि शेतकरी जागीच मृत्यू पावतो। अलीकडच्या काळातील काही बातम्या वाचल्या किंवा हे प्रसंग जरी आपण आठवले तरी निश्चितच आपल्याला जाणवल की हा शेतकरी दूध उत्पादनासाठी घामाचं किती दान शेतीला अर्पण करतो आणि त्या शेतीतूनच वैरण चारा काढून दुभत्या जनावरांचं संगोपन करून दूध गोळा करतोय। हे दूध आज कोल्हापूर, पुणे, मुंबई पासून अनेक शहरातील ग्राहकांपर्यंत पोहोचतंय। त्यांच्या बाळांना हे दूध पुरवलं जातंय। पण ह्या दूध उत्पादक शेतकऱ्याला मात्र आज काय मिळणार आहे? आज दुधाचे दर पाहिले तर किती कमी आहेत। गाईच्या दुधाचा तर विचार न केलेला बरा। मध्यंतरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दूध दरवाढीसाठी आंदोलन केलं होतं। त्यानंतर काही प्रमाणात दुधाचे दर वाढले, ऊसाचे दर सुद्धा शेट्टी यांच्या आंदोलनामुळेच वाढले। हे काही शेतकरी विसरलेला नाही। पण संचालक मंडळांचे जेव्हा हे असे अभ्यास दौरे किंवा मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी दौरे होतात त्यावेळी मात्र हा सर्वसामान्य शेतकरी दूध उत्पादक म्हणतो की आमच्या मानसिकतेचा विचार कोण करणार। आणि हे खरंच आहे। मानसिकदृष्ट्या आणि मानसशास्त्रज्ञांनी जरी विचार केला तरी दूध उत्पादक शेतकऱ्याचं मानसिक आरोग्य आणि या संघाच्या संचालक मंडळाचं मानसिक आरोग्य यात जमीन आसमानचा फरक असेल हे निश्चितच आहे। आणि खरोखरच मानसोपचार तज्ज्ञांनी सुद्धा या विषयावर लक्ष घालावे की काय अशी एक कल्पना पुढे आलेली आहे। अर्थात जे आम्ही विठ्ठल बोलेच्या माध्यमातून बोलत आहोत ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया काही 2 दिवसात उमटलेल्या आहेत त्या अनुषंगानेच बोलत आहोत। पहिली जी बातमी होती ती संचालक मंडळ गोव्याला मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी जाणार आहे। त्यानंतर एक बातमी आली की गोकुळच्या संचालक मंडळानं वारकऱ्यांसाठी काही साहित्याचं वाटप केलं। आता कोणत्या साहित्याचं वाटप केलं, किती वाटप केलं हे मात्र आलेलं नाही। पण काही जण आता असे स्पष्टपणे सांगू लागले आहेत की याच संचालक मंडळानं जर ही वारी केली असती, वारकऱ्यांबरोबर जर विठुरायाच्या पायापर्यंत जर हे पोहोचले असते तर निश्चितच त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुद्धा सुधारलं असतं। कारण वारीत जो उत्साह असतो, वारीत जे प्रोत्साहन मिळतं, वारीत जी एक वेगळी ऊर्जा निर्माण होते, विठुरायाची जी आस असते ती आस जशी पंढरपूरला या वारकऱ्यांना अगदी धावत घेऊन जाते। ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, तुकाराम महाराजांची पालखी आणि राज्यभरातून परराज्यातून येणाऱ्या अनेक संतांच्या पालख्या हे याचंच द्योतक आहे की एक ऊर्जा निर्माण करणारी ही वारी असते। या वारीत जरी हे संचालक मंडळ गेलं असतं तरी त्यांना एक चांगली ऊर्जा मिळाली असती, त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं सुधारलं असतं असे काही दूध उत्पादक वारकरीच बोलत आहेत। आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातून सुद्धा वारीला जाणारे अनेक शेतकरी दूध उत्पादक वारकरी आहेत। यांच्यासाठी आजपर्यंत गोकुळनं काही योजना आणली का? वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी असेल किंवा वारकऱ्यांना तिथपर्यंत प्रवास करण्यासाठी ज्या काही उपाययोजना कराव्या लागतील यात गोकुळनं लक्ष घातलं तर निश्चितच दूध उत्पादकांना आनंद होईल। आता गोकुळचे जे विद्यमान अध्यक्ष आहेत ते नाविद मुश्रीफ, मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव, त्यांची जेव्हा निवड झाली त्याच वेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी कळवळा व्यक्त करून आपल्या भाषणात सांगितलं होतं की ज्या ग्रामीण भागातील आया बहिणी पहाटे 3-4 वाजता उठतात, शेण घाण काढतात, दूध पिळतात, डेअरीमध्ये आणून घालतात, त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवा आणि त्यानुसारच काम करा। अर्थात ही जाणीव हसन मुश्रीफ यांना राजकारणात पडण्या अगोदरपासून आहे म्हणून तर ते असं बोलतात। कारण मुश्रीफ यांनी सर्वसामान्यांसाठी, गोरगरिबांसाठी खरोखरच कामाचा डोंगर केलेला आहे। पण त्यांच्या मागे जी इडापिडा लागली
तशी नावीदच्या मागे लागू नये म्हणूनही कदाचित मुश्रीफ ताक सुद्धा फुंकून पित असतील असंच म्हणावं लागेल. पण मुश्रीफांचा हा सल्ला नावीद यांनी लक्षात ठेवावा. अशीच परिस्थिती आहे. नावीद हे नवीन आहेत. नावीद यांच्याबरोबरच काही संचालक नवीन आहेत आणि जुने जाणते अनुभवी संचालकही या संचालक मंडळात आहेत. जुन्या जाणत्यांनी नवीन संचालकांना सावरून घेतलं पाहिजे आणि नवीन संचालकांनी आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे. हे तितकंच खरं आहे. अन्यथा दूध उत्पादक कष्ट करत राहील, कष्ट करून मरत राहील आणि त्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे मात्र कोणाचंच लक्ष जाणार नाही. आज गोकुळ पशुधनासाठी डॉक्टर नेमत आहे. पशुधनाचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून गोकुळकडून डॉक्टर पुरवठा होतो. पण या संचालक मंडळानं जर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा ठराविक भागात किंवा तालुक्यात 1-2 डॉक्टर नेमले तर निश्चितच त्याचा दूध उत्पादकांना फायदा होईल. जे एअर कंडिशनमध्ये बसतात, मोठमोठ्या गाड्यातून फिरतात, त्यांना मानसिक त्रास असतोच. कारण जया अंगी मोठे पण तया यातना कठीण. पण हे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी गोव्याला जायची गरज आहे का? दुसरी एक बातमी काल एक प्रसिद्ध झाली, ती म्हणजे महामार्ग शक्तीपीठच्या विरोधात जे आंदोलन झालं त्या आंदोलनात माता भगिनींचा सहभाग मोठा होता. आणि त्यात एक माता स्पष्ट अशी बोललेली आहे की तुम्ही गोव्याला कशाला जाता? गोव्यात जाऊन काय पाहता आणि काय पिता हे आम्हाला माहिती आहे. अर्थात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की गोव्यात काय जाऊन नागड्या बायका बघायच्या का? पण हे अति होईल, कारण हा महिलांचा सुद्धा अपमान होऊ शकतो. पण एक माताच बोललेली आहे, ती पोटतिडकीनं बोललेली आहे. कारण माझी 5 एकर शेती जर महामार्गात जात असेल तर मी काय करावं आणि हे लोक काय करतायत? म्हणजे हे लोक म्हणजे कोण? तर जे गोव्याला जात आहेत ते. अर्थात त्या मातेला कोणाबद्दल बोलायचं होतं तो स्पष्ट उल्लेख आलेला नाही, पण तिने ज्या भावना व्यक्त केल्या त्या मात्र प्रत्येकालाच लागू होतील अशा आहेत. आज सहकारात पश्चिम महाराष्ट्र अग्रेसर आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहकारामुळे शेतकऱ्यांना चांगला आधार मिळालेला आहे. पण त्याच शेतकऱ्यांची पिळवणूक करून जर काही बोके पोचले जात असतील तर ते मात्र भविष्यात कोणी सहन करणार नाही. आजची युवा पिढी हुशार झालेली आहे. आजच्या युवा पिढीला युट्यूब असेल, फेसबुक असेल, इंटरनेट असेल या माध्यमातून भरपूर ज्ञान आणि माहिती मिळत आहे. शेती कशी करायची, पशुधन कसं पाळायचं, पशुधनाची काळजी कशी घ्यायची, कुक्कुटपालन कसं करायचं, ही सगळी माहिती एका क्लिकवर मिळत आहे. याचबरोबर संचालक मंडळ कोणत्याही संस्थेचे असो, कोणत्याही सहकार संस्थेचे संचालक मंडळ कसे वागतात, आपल्यासाठी काय करतात, यावर सुद्धा या युवा पिढीचं लक्ष आहे. म्हणून भविष्यात अशा संचालक मंडळांना निश्चितच काळजी घ्यावी लागणार आहे. सहली कशासाठी आणि कोणत्या कारणासाठी आयोजित करायच्या आणि त्याही सर्वसामान्य शेतकरी सभासदाच्या पैशावर या सहली आयोजित करायच्या का, हा सुद्धा मुद्दा महत्वाचा येतो. तुम्हाला सहलीला जायचं आहे, स्वखुशीनं जाऊ शकता, तो प्रत्येकाचा अधिकार आहे. प्रत्येकाच्या खिशातले पैसे खर्च करून प्रत्येक जण कोठेही सहलीला जाऊ शकतो. पण जर सहकारी संस्थेच्या जीवावर जर कोण सहल आयोजित करत असेल तर ती मात्र निश्चितच आज लोकांना रुचणार नाही. गेल्या 2 दिवसातील ह्या बातम्या पाहता एक खळबळ उडालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक दूध उत्पादक संताप व्यक्त करत आहे की या संचालकांच्या सहलीला आवर घालायचा कसा, पण त्यांचा आवाज संचालकांपर्यंत पोहोचणार कसा. म्हणूनच ते आज आमच्या माध्यमांचा उपयोग करत आहेत. आम्हाला सांगत आहेत की तुम्ही तरी बोला आणि या विषयाला थोड्याफार प्रमाणात वाचा फोडा की ह्या सहली कशासाठी, कोणासाठी. अभ्यास दौरा असेल, ठीक आहे, तुम्ही इस्रायलला गेला, तेथील दूध उत्पादनाची माहिती घेऊन आला, तेथील दूध उत्पादनात ज्या काही प्रगती झालेल्या आहेत त्या आपल्या गोकुळ दूध संघामार्फत व्हाव्यात, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. अशा सहलींना कोणी हरकत घेणार नाही. एकीकडे गुजरातच्या अमूल दूध संघाचं वर्चस्व वाढत आहे, त्यांच्याशी स्पर्धा करावी लागत आहे. पुणे मुंबईच्या दूध ग्राहकांचं उदाहरण घेतलं तर आज कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतेक तरुण पुण्यामध्ये आहेत. ते जेव्हा हक्कानं गोकुळचं दूध मागतात त्यावेळी अनेक ठिकाणी गोकुळचं दूध नाही म्हणून त्यांना सांगितलं जातं. ज्या ठिकाणाहून गोकुळचं दूध खरेदी केलं जातं ते दूध घरी आणलं, पातेल्यात ओतलं की ते फुटतं, म्हणजे खराब होतं. यावर सुद्धा गोकुळच्या संचालकांनी लक्ष वेधलं पाहिजे. आपली विक्री प्रक्रिया कशी सुरू आहे, आपल्या विक्रेत्यांपर्यंत आपलं दूध वेळेत पोहोचतं का, सुरक्षितरित्या पोहोचतं का, ते जर खराब होत असेल तर त्याची कारणं काय, याची कारण मीमांसा या संचालक मंडळाने शोधली पाहिजे, त्यावर उपाय काढले पाहिजेत. दुसऱ्या संघाचं अतिक्रमण होत असताना ते टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याच्यासाठी अभ्यास दौरे केले पाहिजेत. हे तितकंच खरं आहे आणि हे जर झालं तरच शेणात राबणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल. अन्यथा फक्त कोरोनात जर संचालक चलत राहिले तर शेतकरी शेणात आणि संचालक कोरोनात अशी परिस्थिती निर्माण होईल आणि काही दिवसानं संघ अडचणी सुद्धा येऊ शकतो. म्हणून अनेक शेतकऱ्यांनी मत व्यक्त केलेलं आहे, अनेक दूध उत्पादकांनी मत व्यक्त केलेलं आहे की अरे बाबांनो जरा थांबा, तुमचं मानसिक आरोग्य का बिघडलेलं आहे याचा विचार तुम्हीच करा आणि आमच्या मानसिक शारीरिक आरोग्याचा सुद्धा विचार करा. आणि हा विचार खरोखर संचालक मंडळाने केला तर निश्चितच गोकुळला भविष्यात चांगले दिवस येतील. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.